दगडावर झोपून हा कोणता व्यायाम करतोय? त्यात मंडळी मिळालेली ही गोष्ट अशी घातक का असते ना आणि सोबत हे काय आहे ना, ते तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान नक्की कळणार. तर जय मल्हार मंडळी, मी आहे ना आता स्वागत करतो तुमचं डेली न्यू ब्लॉगचा दिवस 7वा. आज मी आणि आमची खारदांड्याची गँग आम्ही निघालो होते म्हणजे आमच्या लाईट हाऊसवर. लाईट हाऊसचा एका बाजूला मंडळी धावरा पण आहे, म्हणजे हा जो एरिया आहे ना, ह्या एरियाला धावरा म्हणतात आणि इकडे पक्ष्यांचा थवा जात आम्ही निघालेलो ते म्हणजे पाण्यातून त्या धावऱ्यावरती. आणि तिकडे मंडळी सुरुवात करायला घेतली ती म्हणजे शिणाने काढायला. इकडे चेतनला पण अशा शिणाने दिसायला सुरुवात झाली. प्रत्येक जण आपापली हत्यारं घेऊन ते काढण्याचा प्रयत्न करत होता. इकडे बाबा कालवं काढायसाठी आले होते. भूपात पण त्याची तयारी करून निघाला होता, तो म्हणजे शिणाने पकडायसाठी. मी मग मंडळी केली सुरुवात आणि बघा पहिलीच आपली बोनी झाली ती म्हणजे बघा 4 इंचाच्या साईजची शिणाने. इकडे मंडळी दगडाच्या फटीत मी घुसून जवळपास 5 मिनिटं हात घालून ते शिणाने काढले, कारण हे मंडळी लवकर निघत सुद्धा नाही. कधी कधी हाताला पण त्याची इजा खूप होते. बघा एकाच ठिकाणावर मी किती काढतो ना, तर बघा हे आहे 5 इंचाची साईजवाला शिणाने आणि हे लवकर दिसत नाही. खूप दगडाच्या आतमध्ये वगैरे इकडे तिकडे शोधावं लागतं. नजर पण तुमची साफ पाहिजे. त्यात मंडळी ना मला हा दिसला तो म्हणजे सी अर्चिन. आता मंडळी ह्याचा बोलायला झालं तर खातात सुद्धा, पण ह्याचे जे काटे आहेत ना ते खूप बेकार लागतात. आणि मी हातामध्ये ग्लव्स घातलेले म्हणून मी त्याला हाताळलं, पण हा दिसायसाठी किती भारी दिसतो बघा. त्यात मंडळी ह्याचे जे काटे आहेत ना ते मूव्ह करतात, म्हणजे स्वतःला ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतात. त्यात मंडळी मी अशा मोठ्या भला दगडाच्या फटीमधून काढले ते म्हणजे मोठ्या मोठ्या साईजचे शिणाने. हे मंडळी असे मोठे मोठे दगड आमच्या वराशीवर आणि धावऱ्यावरती आहेत. त्यात मंडळी मी फटाफट ते काढून घेतले, कारण ना इथे आता माझं लक्ष गेलं, पण कोणतं लक्ष गेलं तर ते पण ठेवणार नाही. तर जी मोठी साईज आहे ना, आपण मोस्टली मोठी साईजच घेतो, लहान साईज घेत नाही. तरी तो एक काढण्याचा प्रयत्न केला दगडाच्या फटीतून आणि काढून घेतले. आता मी मंडळी वरती येतोय खरा, आता तुम्हाला दिसेल की किती हाईट त्या दगडाची होती. जवळ मी पूर्ण 5.5 फुटाचा आहे आणि तेवढा मी पूर्ण त्या आतमध्ये घुसलो होतो. म्हणजे विचार करा की एवढं मोठ्या आकाराचं दगड तिथे आहेत. त्यात मंडळी ही जी 5 इंचाची आणि 4 इंचाची साईज आहे ना, ते काढताना हाताचे ग्लोव्हसुद्धा फाटतात. त्यात मंडळी परत आलो एका किनाऱ्याच्या बाजूला आणि तिथे आपल्याला दिसले ते म्हणजे असे शिणाने फटाफट काढता काढता पाणी भरायला सुरुवात झाली आणि आपली बोटसुद्धा आली होती. इकडे मंडळी बोट जशी येते तशी आपणच तुम्हाला टोटल कॅच किती आहे ना ते तुम्हाला दाखवतो. चेतन बघा दाखवतो तुम्हाला, जवळपास 8 ते 9 किलोचा मटेरियल होता. त्यात मंडळी आपण बसलो ते म्हणजे आपल्या होडीमध्ये आणि निघालो ते म्हणजे आपल्या खारदांड्याच्या दिशेने. जसं आपण निघालो तसं आजूबाजूला बघतोय तर आपल्या ह्या लोकांनी पण सुद्धा खूप साऱ्या शिणाने आणले होते. प्रत्येकाचे आखोटे आणि डब्बे वेगवेगळे ठेवले होते. बंदरात पोहोचतोय आणि थोडीशी मजेशीर व्हिडिओ की हां बाबा करतोय आपण बंकस तर एकत्र. पण आम्ही हे जे आहेत ना ते एक उधाणामध्ये हा एक आमचा धंदा आहे ना तो नेहमी चालू असतो. हे आखोटे घेऊन मी निघालो ते म्हणजे आपल्या काट्यावरती. इथं आमचा काटा आहे आणि तो काटा आहे ना तिथे शिणाने ओतून दाखवतो आणि नुसतं शिणानेच नाही तर ह्या सफेद कलरच्या शिपल्यासुद्धा मी पकडल्या होत्या. आता ह्या सर्व कस्टमरला द्यायच्या असतात. तर प्रत्येकाला कस्टमरला कुठल्या इंचाची साईज